गोमांस घेऊन जाणारी कार बॅरिकेड उडवून पळाली आहे। पोलिसांनी कारचा पाठलाग केलेला आहे। आरोपींनी कार सोडून मात्र ते घटनास्थळावरून फरार झालेले आहेत। कारमधून 240 किलो मांस जप्त करण्यात आलाय। नांदेड जिल्ह्यातील हदगाव ते हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाट्याकडे एक कार गोमांस घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या कारचा पाठलाग काही जण करत असल्याचं आणि समोर पोलीस बॅरिकेडिंग करून तपासणी करत असल्याचं आरोपींच्या लक्षात आल्यानंतर आरोपींनी आपल्या ताब्यातील कार भरधाव पद्धतीने दामटून पोलिसांनी केलेले बॅरिकेड तोडून पलायन केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। तर पोलिसांनी मात्र या कारचा पाठलाग केला। मात्र आरोपी आहेत ती कार एका अज्ञात घटनास्थळी सोडून खरं तर त्यांनी पलायन केलेलं आहे। हीच ती कार आहे ज्याचा पाठलाग करण्यात आला। मात्र पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडून ही कार भरधाव वेगात पुढे निघून गेली। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे यांच्याकडून। प्रवीण, खरं तर अतिशय अशी धक्कादायक घटना आहे। आता या आरोपींना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलाच नाहीये का, असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। नक्कीच नांदेड जिल्ह्यातील हदगाव ते हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाट्यावर एका कार गोमांस घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या कारचा पाठलाग काही जण करीत असल्याचंही या समोर आलेलं होतं। पण या ठिकाणी जी वारंगा फाट्यावर बॅरिकेडिंग लावण्यात आली होती ती बॅरिकेडिंग तोडून जी आहे ही जे कार चालक आहे त्यांनी तिथून गाडी आपली काढून घेतलेली आहे। त्याच पद्धतीने पोलिसांनी केलेली बॅरिकेडिंग सुद्धा या ठिकाणी पलायन केलेला आहे आणि यामध्ये हा जो व्हिडिओ आहे तो समाज माध्यमावर व्हायरल होताना दिसतोय। कुठेतरी ह्या आरोपींना पोलिसांची जाब नसली असं दिसून येत आहे। अगदीच प्रवीण, खरं तर या आरोपींबद्दल काही अपडेट समोर आली आहे? त्यांचा शोध घेतला गेलाय का, कारण हे आरोपी फरार झालेले आहेत? पोलिसांनी कारची झडती घेतली असता 8 फुट्यामध्ये 240 किलो गोमांस आढळून आलेला आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली। तब्बल 7,60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त या ठिकाणी केल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। अगदीच पोलिसांकडून आणखी काही तपास सुरू आहे, जसं की आरोपींचा शोध सुरू करण्यात आलेला आहे का आता? नक्कीच पोलिसांनी कारचा पाठलाग केला होता। मात्र आरोपी जे आहे ते कार सोडून घटनास्थळावरून पळ काढलेला आहे आणि आरोपींचा शोध चालू आहे। अगदीच प्रवीण, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।